चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्राच्या परिसरात गेले 4 दिवस दहशत होती। ही दहशत होती एका अस्वलीची। अस्वल मानवी वस्तीत आल्यानं खळबळ माजली होती। वीज केंद्राच्या कॅन्टीनमध्ये हे अस्वल दिसलं। गेले 4 दिवस हे अस्वल या परिसरात ठाण मांडून बसलं होतं। कर्मचाऱ्यांच्या वसाहतीत या अस्वलीनं ठाण मांडलं होतं। नागरिकांनी या अस्वलीला हुसकवण्याचा प्रयत्न केला, पण अस्वल जात नसल्यानं अखेर वन विभागाला पाचारण करण्यात आलं। अखेर अस्वलीला बेशुद्ध करून पिंजऱ्यात बंद करण्यात आलं। सध्या या अस्वलीला चंद्रपूरमधल्या रामबाग वन शुश्रूषागृहात ठेवण्यात आलंय। लवकरच या अस्वलीला जंगलात सोडलं जाणार आहे, पण अस्वलीला पकडल्यानं नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडलाय। एक मादी अस्वलाला रेस्क्यू करण्यात आलेला आहे। बरेच दिवस झालं CTPSच्या एरियामध्ये ती धुमाकूळ घालत होती। जे कॉलनी आहे तिथं नियमितपणे तिचं लोकेशन सापडत होतं। वरिष्ठांच्या आदेशानुसार त्याची पकडण्याची परवानगी आल्यानंतर आज सकाळी 9 वाजता सुरू झालेलं रेस्क्यू ऑपरेशन दुपारी 3 वाजता संपलं व डॉक्टर खोब्रागडे यांनी अस्वलीसाठी औषधी तयार करून दिली व शफत अली यांनी डाट मारलं। त्यानंतर ती सक्सेसफुली रेस्क्यू करण्यात आलेलं आहे। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात। आपले प्रतिनिधी आशिष आंबाडे आपल्या बरोबर आहेत। आशिष, आपण बघतोय गेले 4 दिवस मानवी वस्तीत ठाण मांडून बसली होती अस्वली, कुठून आली आणि एकूणच काय घटना घडत गेल्या, जरा सविस्तर सांगा। मृदुला, चंद्रपूरचा हा चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्राचा परिसर आहे। हा शेकडो हेक्टर पसरलेला आहे आणि गावं आहे त्यामध्ये, आणि त्या या सगळ्या गावांना लागून वेकोलीच्या कोळसा खाणी आहेत आणि त्याच्यामुळे हा परिसर थोडासा डिस्टर्ब्ड एरिया असा झाला आहे। मात्र पाऊस मोठ्या प्रमाणात झाल्यामुळे जंगल, झाडी, झुडूप हे क्षेत्र खूप मोठ्या प्रमाणात या भागात आहे आणि सातत्यानं अशा घटना घडत असतात की हे जे जंगल आहे शेकडो हेक्टर पसरलेलं CTPSच्या आवारात परिसरामध्ये, त्यामध्ये या भागातून अशा प्रकारच्या अस्वलींचं किंवा कधी कधी बिबट्यांचंही आगमन या भागात होत असतं। मात्र ही जी मादी अस्वल आहे जिची आज पिंजराबंदी तिला केलं, ते साधारण 4 दिवसांपासून महाऔष्णिक वीज केंद्राच्या आवारातल्या 210 कॅन्टीन असा एक लोकप्रिय परिसर इथला आहे, जिथे अतिशय मोठ्या संख्येत गर्दी असते। 4 दिवसांपासून त्या भागातला लोकांचा वावर मात्र मंदावला होता या अस्वलीच्या दहशतीमुळे, आणि त्याची वारंवार सूचना वन विभागाला दिली गेली आणि वन विभागाने एक मोठं ऑपरेशन राबवलं आणि सुरक्षितरित्या त्या अस्वलीला बेशुद्ध केलं गेलं, डाट मारला गेला आणि तिला सध्या रामबागच्या वन शुश्रूषा केंद्रामध्ये ठेवण्यात आला आहे। अच्छा, धन्यवाद ही माहिती दिल्याबद्दल आशिष आंबाडे चंद्रपूरहून आपल्याला माहिती देत होते। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।